जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील देवी गल्ली पोलीस चौकी ते भारतरत्न मौलाना अबुल कलाम मंगल कार्यालयापर्यंत नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप किशोर चव्हाण यांनी केला आहे। या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर तसेच कामात सहभागी असलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यापूर्वी जुना रस्ता खोदून त्यावर मजबूत बेस व काँक्रिटीकरणाचा आवश्यक थर देणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात त्याप्रकारे काम करण्यात आले नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे। विशेषतः रस्त्यावरील गटारींच्या ढाप्याजवळ करण्यात आलेले काँक्रिटीकरण अत्यंत निकृष्ट असल्याचे त्यांनी सांगितले। नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी हे काम करण्यात आले, त्यामुळे त्यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष किंवा नगरसेवक उपलब्ध नसल्याने कामाची योग्य पाहणी व देखरेख झाली नाही असा आरोपही किशोर चव्हाण यांनी केला आहे। दरम्यान नगर परिषदेचे काही कर्मचारी ठेकेदारांसोबत भागीदारीत रस्त्यांची कामे घेत असल्याचा गंभीर आरोपही चव्हाण यांनी केला आहे। शहरातील भूमिगत गटारीचे काम देखील संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केल्याचा दावा त्यांनी केला। रस्ते व भूमिगत गटारीच्या कामांची तातडीने गुणवत्ता तपासणी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, तसेच ठेकेदारांसोबत भागीदारीत काम करत असल्याचा आरोप असलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोष आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी किशोर चव्हाण यांनी केली आहे। देवी गल्ली पोलीस चौकी पासून ते भारतरत्न मौलाना अबुल कलाम मंगल कार्यालयापर्यंत हा जो रस्ता बनवलेला आहे, ह्या रस्त्यामध्ये हा रस्ता खोदून आणि त्याच्यावर वेगवेगळे लेअर टाकून आणि हा रस्ता मजबूतीकरण करायला पाहिजे होता, परंतु हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवलेला आहे। दुसरी गोष्ट, हा रस्ता जसा मंजूर आहे त्या पद्धतीने हा रस्ता बनवलेला आहे। त्या नाशिक पुणे हायवेपासून तर हा जवळजवळ 60-70 फूट हा जो रस्ता आहे, हा डायरेक्ट ठेकेदारांनी याच्यावर काँक्रिटीकरण केलेले आहे। हा खोदला पण नाही आणि याच्यावर जी प्रक्रिया करायला पाहिजे होती, खोदून वेगवेगळं मटेरियल टाकून त्याच्यावर दाबून वगैरे करायला पाहिजे होतं, असं काही त्यांनी केलेलं नाही आहे। तसं ह्या जे तुम्ही बघता हे ढापे वगैरे हे जे काम इथून तर त्या पोलीस चौकीपर्यंत तुम्ही प्रत्येक ढाप्याची जर शूटिंग घेतली तर तिथं निकृष्ट दर्जाचं काम आहे। आणि ह्याला आता हे काय होतं, कोणतंही काम जमिनीखाली गेलं का त्याची माती होऊन जाते, आणि तो त्यांनी केलेला भ्रष्टाचार त्या ठेकेदारांनी आणि त्याला जे सहकार्य करणारे जे अधिकारी राहतात, उदाहरणार्थ तो पंकज मुंगसे या कामामध्ये पार्टनर आहे, म्हणजे हे तो त्यांनी अनेक कामं पार्टनरशिपमध्ये केले। आणि हा पंकज मुंगसे हा स्थापत्य अभियंता आहे, परंतु गेल्या 4-5 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये नगरसेवक नगराध्यक्ष ही यंत्रणाच नव्हती। त्याचा गैरफायदा घेऊन ह्या मुंगसेनी अनेक ठिकाणी पार्टनरशिप करून संगमनेर शहरामध्ये अनेक ठिकाणी पैसे उकळले आणि अशा पद्धतीने बोगस कामं केलेली। हे काम सुद्धा निवडणुकीच्या अगोदरचं होतं, त्याला वारंवार सातत्याने पाठपुरावा केल्यामुळं हा विषय यांच्यासमोर आलेला आहे। जसा हा एक विषय आहे, तसा 68 कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार एक आपला दुसरा एक विषय आहे, त्याच्याविषयी आपली एक तक्रार आहे। त्या 68 कोटी रुपयामधला जो ठेकेदार आहे RM कातोरे, हा RM कातोरेला कुठलाही याचा भूमिगत गटारीचा किंवा त्या प्लॅनचा अनुभव नसताना त्याला फक्त तो त्या काळच्या याच्यामध्ये ज्यांच्या आधिपत्याखाली जो कार्यकर्ता येतात त्याच्यामुळे त्याला ते काम मिळालं 68 कोटी रुपये। त्याच्यामुळं 2 बेकसूर तरुण पोरांचे जीव गेले, तो घटनाक्रम आपल्याला माहिती आहे। त्याला जे 2 कुटुंब त्याच्यामध्ये 2 तरुण गेले, त्याच्यामुळे त्या ठेकेदारांनी त्यांना 2 रुपये सुद्धा मदत केली नाही। तसंच शहरामध्ये जो निकृष्ट दर्जाचं जे काम झालेलं आहे ते काम ज्यांनी आता ही भूमिगत गटार ही जे केल्याच्या नंतर त्याच्यावर त्यांनी रस्ता करून द्यायचा आहे एका विशिष्ट लेअरमध्ये, तर त्यांनी संगमनेर शहराचं आपण जर कधी सगळं बघितलं, कोणतं नवीननगर रोड जा तुम्ही गल्ली बोळा हिंडा, तर कुठेही त्या ठेकेदाराने RM कातोरे नावाच्या ठेकेदारांनी कुठेही ते तशा पद्धतीचं काम केलेलं नाही आहे। तिसऱ्या जी कामाची जी तक्रार आहे ती घोडेकर माळ्यापासून तर त्या कोणता तो वेताळबाबा चौक, वेताळबाबाच्या मंदिरापर्यंत तिथे काम होते। ते काम RMC मध्ये करायला पाहिजे होतं, म्हणजे मटेरियल एका वेगळ्या ठिकाणी तयार करून आणि तिथं वेगळं त्याचंच काम करायला पाहिजे होतं, परंतु संबंधित जो ठेकेदार आहे त्याचं गाडी नाव NK गाडी, त्या NK गाडीने तिथे ती सगळी तिराची वाळू चोरली
कुणाची म्हाळुंगी ना तिथली वाळू चोरून ते काम करून आणि त्या कामाला तो चुना लावून दिला. आणि हे काम कुणाचं आहे बघणं, हा स्थापत्य अभियंता याचं काम आहे ते जुनं याचं, आणि जो शहर अभियंता यांचं ते काम आहे. याचा अर्थ ज्या अर्थ हे सगळं दुर्लक्ष करतात म्हणजे यांच्या हातीला त्यांचे पण लागे बांधे माळून मुळातच याच्यामध्ये मुंगसे आणि जुंजरे यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि नंतर चौकशी वगैरे केल्या पाहिजे किंवा त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे. पण असं न होता त्यांना सेवेत ठेवायचं, त्यांना कामावर रुजू दाखवायचं, ही शोकांतिका आहे आणि हे भ्रष्टाचाराचं आता कळत झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आमची इथं तक्रार आहे. आणि आज सीओ साहेबांनी वागचोरे साहेबांनी हे सगळे इथं अधिकारी आलेले आहेत, त्यांनी आता समक्ष केलेले आहे. आता आमची इच्छा अशी होती की कोर कटरने जर कधी कट केलं, समजा 1x1चा जर खड्डा केला तर प्रत्येक ठिकाणी केला जातो, जिथं जिथं तक्रार असेल तिथं केलं पाहिजे. आता इथं केलं तर मग त्यांनी काय काय मटेरियल वापरलं ते कळून जाईल. तिथं मध्ये जर एखादा कोर कटरने खड्डा केला तर तिथलचं येऊन जाईल की त्यांनी काय मटेरियल वापरलेलं आहे, काय दर्जाचं वापरलेलं आहे. पण आता आपण सीओ साहेबांकडूनच विचारू की बाबा ते काय काय करणार आहे याच्यामध्ये. मग सीओ सर बोला. आपल्या नगरपालिका हद्दीचे नागरिक श्री किशोर चव्हाण यांनी देवी गल्ली पोलीस चौकी हे भारतरत्न मौलाना आझाद मंगल कार्यालयापर्यंत रस्त्याबाबत जी तक्रार केलेली आहे, या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही प्रत्यक्ष पाहणी करतो आहे. पाहणी करून आता त्यांचं जे म्हणणं आहे की हा जो पीस आहे 24 मीटरचा, या भागात त्यांनी खालचे लेअर केलेलं नाही. आता यांचे आम्ही तक्रार घेतो आणि त्यानुसार MBमध्ये पहिले चेक करतो की खालचे लेअर धरलेले आहेत का. जर धरलेले असेल तर आपण कोर कटिंग करू, जर ऑलरेडी धरलेलं नसेल तर मग त्यानुसार कटिंग करण्याची आवश्यकता नाही. तर यांची आता आपण तक्रार पाहून घेतली आणि त्यानुसार आम्ही त्या प्रत्यक्ष इस्टिमेट आणि जी मोजमाप नोंदवलेली आहे त्याची तपासणी घेऊन योग्य तो निर्णय पुढील घेऊन. धन्यवाद. याच्यामध्ये अशी एक गंमत आहे, जो सर्वसामान्य माणसं आता साहेबांनी सांगितले की बाबा त्याच्यामध्ये MBमध्ये जे माप घेतलेले त्याच्यामध्ये ते लेअर आलेले आहे की नाही आहे. आता हा भाग प्रशासनाचा आहे, आता तो त्यांच्या दप्तरातला भाग आहे, तो आपल्याला बघू शकत नाही, आपण त्याचं दाखवू शकत नाही किंवा आपण तिथं जाऊन ते बघू शकत नाही. उद्या ते कागद त्यांनी त्याच्यातून गायब केले की म्हणजे त्या तक्रारीलांच्या कामाला काही महत्त्वच राहत नाही. की वस्तुस्थिती अशी आहे का ते MB बिलं निघाले का नाही की बदली MBमध्ये हे ते मटेरियल वापरलं किंवा नाही वापरलं, ते कागदच गायब केले किंवा 4 कागद नवीन लिहून त्याच्यामध्ये मिक्स केले, तर ही ते बिलच काढलं नाही, तर त्या तक्रारीला काही महत्त्व राहत नाही. त्याच्यामुळं प्रामाणिकपणे जर कधी सीओ साहेबांना काम करायचं असेल किंवा प्रशासनाला काम करायचं असेल तर तो पंकज मुंगसे आणि तो कोण स्थापत्य अभियंता पंकज मुंगसे आणि जुंजरे यांना पहिलं निलंबित केलं पाहिजे, सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे. आणि मग या सगळ्या कामाच्या चौकशा झाल्या तर त्या म्हणजे कोणताही हेतू कोणताही पडदा आड न ठेवता ते झालं पाहिजे, अशी आमची मागणी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.